नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे विटॅमिन डी, आवश्यकता की अतिरेक. अलीकडच्या काही वर्षात एक नवीन आरोग्य ट्रेंड सर्वत्र दिसत आहे. जवळजवळ प्रत्येकजण सिरम विटॅमिन डी3 ची चाचणी करत आहे आणि रिपोर्टमध्ये कमी डी3 आलं की लगेच 60,000 इंट्रा युनिट 60K शॅचे किंवा इंजेक्शन सुरू केले जाते. औषधाच्या दुकानात हे साचे सहज मिळतात. डॉक्टर विना तपासणी करता लोक एकमेकांना डी घ्या ताकद येईल म्हणतात आणि सोशल मीडियावर हे जीवनसत्व, इम्युनिटी, एनर्जी, वजन कमी होणं, हाडं मजबूत होणं यासारखे सर्व गोष्टीचा उपाय म्हणून दाखवलं जातं. पण वास्तव काय आहे? आपल्याला खरोखरच विटॅमिन डी ची कमतरता आहे का, की आपण फॅड किंवा फिअर याच्या जाळ्यात अडकत आहोत? चला मग यामागचं विज्ञान समजून घेऊया. विटॅमिन डी ची भूमिका शरीरामध्ये. विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल म्हणजे चरबीमध्ये विरघळणारं जीवनसत्व आहे. पण इतर जीवनसत्वाप्रमाणे ते केवळ अन्नातून येत नाही, ते शरीरात सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार होते. याचं मुख्य कार्य म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस या दोन खनिजाचं शोषण करून घेणे, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात, स्नायू विकसित आणि व्यवस्थित काम करतात आणि नर्व सिग्नल योग्य रीतीने पोहोचतात. विटॅमिन डी चे दोन प्रकार आहेत. विटॅमिन डी2 आर्गोकॅल्शिफेरॉल वनस्पती व फोर्टिफाईड अन्नामधून हे मिळलं जातं. विटॅमिन डी3 कॅल्शिकोफेरॉल त्वचेवर सूर्यप्रकाश पडल्यावर शरीरात तयार होणारा हा प्रकार आहे. शरीरात तयार केलेलं डी3 प्रथम लिव्हरमध्ये यकृतामध्ये 25 हायड्रॉक्सी विटॅमिन डी मध्ये बदलतं आणि हेच तपासणीमध्ये मोजलं जातं. नंतर ते किडनीमध्ये, मूत्रपिंडात कॅल्सिट्रोल या सक्रिय स्वरूपामध्ये परिवर्तित होतं, जे हाडं आणि स्नायूवर प्रत्यक्ष परिणाम करतं. सूर्यप्रकाश असतानाही भारतामध्ये कमतरता का दिसते? भारत हा सूर्यप्रकाशाने नटलेला देश असूनही 70-90% लोकांमध्ये विटॅमिन डी ची कमतरता आढळते. यामागचं अनेक सामाजिक, जीवनशैलीविषयक आणि आहाराविषयक कारण आहे. घरात आणि ऑफिसमध्ये बंदिस्त जीवनशैली. शहरी जीवनामध्ये बहुतेक वेळ आपण घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा वाहनात घालवतो. काचेमागून मिळणारा प्रकाश त्वचेत विटॅमिन डी तयार करत नाही. सनस्क्रीन आणि झाकलेले कपडे. सनस्क्रीन म्हणजे UVB अल्ट्राव्हायलेट किरण अडवणे, म्हणजे UVB म्हणजे अल्ट्राव्हायलेट ब्लॉकिंग एजंट वापरणे. त्यामुळे आपल्या सूर्याची किरणे शरीरावर डायरेक्ट पडणे अडवलं जातं आणि तेच किरण विटॅमिन डी तयार करतात. त्यात भर म्हणजे सूर्यप्रकाश टाळण्यासाठी लांब लांब कपडे, हातमोजे आणि स्कार्फ वापरणे. हवेचे प्रदूषण. शहरामध्ये धूर आणि धुकं अल्ट्राव्हायलेट किरण पृथ्वीवर येऊ देत नाही. त्वचेचा गडद रंग. गडद त्वचेत मेलॅनिन जास्त असतं, जे नैसर्गिकरित्या किरण अडवतं. त्यामुळे गडद त्वचेला जास्त वेळ सूर्यप्रकाशामध्ये राहावं लागतं. शाकाहारी आहार. शाकाहारी अन्नामध्ये नैसर्गिक विटॅमिन जवळजवळ नसतं. ते प्रामुख्याने अंडे, मासे, यकृत तेल, कॉड लिव्हर ऑइल आणि फोर्टिफाईड दुधामध्ये असतं. स्थूलता आणि काही आजार. विटॅमिन डी चरबीमध्ये साठत असल्यामुळे जाड लोकांमध्ये त्याचे रक्तातील पातळी कमी दिसते. याशिवाय लिव्हर, किडनी किंवा आतड्यांचे आजार त्याचं शोषण कमी करतात. विटॅमिन डी कमतरतेची लक्षणे. कमतरता बहुतेक वेळा मूक असते, म्हणजे सुरुवातीला लक्षणं काहीच दिसत नाहीत. काही महिन्यांनी हळूहळू लक्षणे दिसतात. सतत थकवा, अंगदुखी, स्नायू कमकुवत होणे, कंबर आणि गुडघ्यामध्ये वेदना होणे, मूड बदलणे, नैराश्य म्हणजे डिप्रेशन, झोपेचा त्रास. फ्रॅक्चर झाल्यानंतर हाडं लवकर नीट जुळत नाहीत, त्यासाठी भरपूर वेळ जातो. लहान मुलांमध्ये रिकेट्स म्हणजे मूडदूस, हातपाय वाकडे होणे, वाढ मंदावणे. प्रौढांमध्ये ऑस्टिओमेलेशिया किंवा ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं नाजूक आणि
भुंगूर म्हणजे जाळीदार होतात. वैज्ञानिक पुरावे आणि वास्तव. हाड आणि स्नायूंचे आरोग्य ही भूमिका सर्वाधिक सिद्ध आहे. विटॅमिन डी आणि कॅल्शियम एकत्र घेतल्यामुळे वृद्धांमध्ये फ्रॅक्चर आणि पडण्याचे प्रमाण कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती आणि संसर्ग. कमी विटॅमिन डी असलेल्या लोकांमध्ये श्वसन संक्रमण जास्त दिसते, पण मोठ्या अभ्यासामध्ये म्हणजे व्हायटल ट्रायल नियमित विटॅमिन डी घेणं कर्करोग, हृदयरोग किंवा मृत्यू कमी करतात. हृदय आणि मधुमेह. काही निरीक्षणात्मक अभ्यासामध्ये कमी विटॅमिन डी पातळी किंवा उच्च रक्तदाब, मधुमेह यांचा संबंध दिसतो. पूरक विटॅमिन डी दिल्याने हा आजार कमी होतात असे ठोस पुरावे नाहीत. मानसिक आरोग्य. काही संशोधनानंतर विटॅमिन डी कमी झालेल्या लोकांमध्ये नैराश्य थोडं जास्त दिसतं, पण औषधं दिल्यानंतर सवयीमध्ये फायदा झालेला दिसत नाही. निष्कर्ष काय तर हाडं आणि स्नायू यासाठी फायदा होय, ठोस पुरावा आहे. इतर रोगावर परिणाम संशयास्पद अपुरे पुरावे आहेत. सर्वांनाच पूरक देणे शिफारस केलेले नाही. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. धन्यवाद.